पुलिस ने बड़ी सफलता हासिल कर अंतर्राज्यीय वाहन चोरों के एक बड़े गिरोह का पर्दाफाश किया है। पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार कर उसके निशानदेही पर शहर के अलग अलग इलाकों से 41 दुपहिया वाहन बरामद की है। पुलिस के अनुसार ये वाहन नागपुर के 10 से 12 अलग अलग पुलिस थानों के हद से चोरी हुई थी, जिसमें गणेशपेट, लकड़गंज तहसील, सदर, बरडी, कलमना, पारडी और वाटोड़ा थाना शामिल है। बता दें कि पुलिस ने इस मामले में लाखों रुपए के वाहन बरामद कर लिए हैं। पुलिस ने बताया गिरफ्तार किए गए आरोपी का आपराधिक रिकॉर्ड है। पुलिस अब इस गिरोह के अन्य सदस्यों की तलाश कर रही है। 510/2025 18/7/2025 ला जो गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये काही इनपुट्स मिळाले। आमच्या डीबी टीमने पीआय तहसील यांनी त्याच्यावर वर्कआउट करून त्याच्यामध्ये जो शिवनी येथील आरोपी आहे त्याला प्रथम अटक केल्यानंतर त्याच्या इन्क्वायरी मध्ये जो हा मोटरसायकल विकत घेऊन पुढे विकत होता हाही आरोपी मिळाला। त्यानंतर संबंध चौकशीमध्ये स्टार्टिंगला आम्हाला 10 गाड्या मिळाल्या होत्या। त्यानंतर ज्यावेळेस आरोपी अटक केले, दुसरा आरोपी अटक केला विकत घेणारा, त्याच्याकडे 31 गाड्या आम्हाला रिकव्हर झालेल्या आहेत। हे वेगवेगळ्या 10 ते 12 पोलीस स्टेशन मधून चोरी केलेल्या व्हेइकल आहेत। त्याच्यामध्ये मोस्टली जो 23 व्हेइकल आहेत त्या झोन 3 मधले व्हेइकल आहेत। त्याच्यामध्ये गणेशपेठ, लकडगंज तहसील याचा समावेश आहे। तसेच सदर असेल, बर्डे असेल, कळमना आहे, पारडे आहे, वाटोडा आहे, या ठिकाणच्या सुद्धा गाड्या आरोपींनी चोरलेल्या आहेत। इतर काय गाड्या आणखीन मिळतात का आमचे त्यांचे मोबाईल लोकेशन, त्यांचे जे आम्हाला प्राप्त सीसीटीव्ही फुटेज यावरून आम्ही याचा तपास केलेला आहे। त्याच्यामध्ये माननीय सीपी सर, जॉईंट सीपी सर, ऍडिशनल सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एसीपी कोतवाली पीआय तहसील यांनी कारवाई केली आहे। त्यांच्या डिटेक्शन टीमने अतिशय चांगलं काम आमच्या केलेलं आहे। त्यातले आमचे स्टाफ असेल, त्यांचे इन्चार्ज असेल, त्यांनी अतिशय मेहनत घेऊन याच्यामध्ये 41 गाड्यांची रिकव्हरी केलेली आहे। निश्चित हे जे त्यांच्या शिवनी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये त्यांचा रेकॉर्ड आहे, रेकॉर्डवरचे क्रिमिनल आहेत, त्यातूनच आम्हाला ही माहिती इनपुट मिळाली आणि हे डिटेक्शन झालेलं आहे।